नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय खारा पोंगलची रेसिपी। ही एक साऊथ इंडियन रेसिपी आहे। कधी कधी तुम्हाला दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायला कंटाळा आलेला असेल तर त्यावेळी ही रेसिपी एकदम भारी आहे। एकदम पटापट बनवून रेडी पण होते आणि ही रेसिपी अगदी कोणीही बनवू शकतं। तर मित्रांनो, आजची रेसिपी बायकोनी बनवलेली आहे। माझं काम आजचं आहे फक्त कॉमेंट्री करायची, म्हणजे तुम्हाला माहिती सांगायची। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा। सगळ्यात आधी आपण एक वाटी मूग डाळ घेतोय आणि एक वाटी तांदूळ घेतोय। मूग आणि तांदूळ चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे। तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या डाळी पण घेऊ शकता, जसं की तूर डाळ, हरभरा डाळ आणि मूग डाळ। जर तुम्ही या तिन्ही डाळ यूज करणार असाल तर एक वाटी तांदळासाठी एकच वाटी डाळ घ्यायची आणि तांदूळ पण कुठला पण यूज करू शकता। तुम्हाला जो आवडेल तो तांदूळ यूज करा। आणि आता आपण तांदूळ आणि डाळ कुकरला लावून घेतोय। आता यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि शेवटी 1 चमचा तेल टाकून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे। आणि आता 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे। हा बघा, भात आणि डाळ चांगला शिजलेला आहे, एकदम मऊसूद असा शिजलेला आहे आणि मिक्स वगैरे करायची काही गरज नाही याला। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये 4 चमचे तेल घेतोय। त्याच तेलामध्ये 1 चमचा तूप टाका। तेल आणि तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरा, काही कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा काळी मिरी, 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट, 4 हिरव्या मिरच्या, थोडासा हिंगाचा पावडर आणि शेवटी 1 ते 2 चमचे काजूचे तुकडे टाका। आता हा सगळा मसाला 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्या। मसाला चांगला परतून झाल्यानंतर आता कुकरमधला डाळ आणि भात जो शिजवून ठेवला होता तो टाकून घ्या आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। आता जर तुम्हाला हा भात थोडासा पातळ हवा असेल तर थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्या आणि 5 मिनिटासाठी शिजवून घ्या। माझ्या मते तरी हा भात आता एवढा घट्ट एकदम परफेक्ट आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाका। हे बघा मंडळी, आपला खारा भात रेडी झालेला आहे, एकदम परफेक्ट असं रेडी झालेलं आहे। आणि साऊथमध्ये याला खारा पोंगल पण म्हणतात। कुणी काही म्हणो, पण रेसिपी एकदम जबरदस्त आणि कडक झालेली आहे, टेस्ट पण एकदम भारी आहे। आणि आपण जो फोडणीमध्ये 1 चमचा तूप टाकला होता त्याचा पण वास एकदम भारी येतोय आणि मूग डाळीचा वास तरी एकदम कडक येतोय। बघितलं ना मंडळी, खारा पोंगल किती लवकर बनवून रेडी होतं आणि बनवायला एकदम सोपं आहे। तर तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या खारा पोंगलची टेस्ट कशी झाली ते। चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांचे आभार।